तर नमस्कार. 18 मार्चला राज्य शासनाच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे पीक विम्याबद्दल JR निर्मित करण्यात आले. मित्रांनो, एक JR आहे खरीप हंगाम 2024 संदर्भामध्ये आणि एक आहे रब्बी संदर्भामध्ये. तर मित्रांनो, दोन्ही JRमध्ये नेमकं काय माहिती देण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत. आता मित्रांनो, काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे कमेंट्समध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही पीक विमा क्लेम नाही केला, पीक विमा भरला आहे परंतु क्लेम नाही केला, तर आम्हाला पीक विमा मिळणार आहे का? कोणासाठी पीक विमा आहे, किती पीक विमा मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती JRमध्ये पण देण्यात आलेली आहे. तर आपण थोडक्यामध्ये JRची माहिती समजून घेऊया. तर बघा, जे JR काढण्यात आलेले सर्वात पहिले ते बघून घेऊ. तर बघा, हा एक JR आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 करिता रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत मंजुरी देण्याबाबत हा शासन निर्णय. त्याचप्रमाणे दुसरा एक बघू, बाकी सर्व सेम असणार आहे. खरीप हंगाम 2024 करिता रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय. तर इथे एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो तुमच्या, हे एक पूरक अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय. पूरक अनुदान म्हणजे एक प्रकारचं टॉपअप. म्हणजे तुम्हाला पीक विमा तर मिळतोय, पण जर तो कमी असेल तर मग सरकार पैसे लावणार आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देणार आहेत. आता एक्स्ट्रा किती पैसे देणार आहे तेही आपण समजून घेऊया. ते पण JRच्या मध्येच दिलेली माहिती आहे. तर आपण काय केलं आहे, दोन्ही JRला मिळून जे काही महत्त्वाचे पॉईंट होते ते काढलेत आणि साईडला काढलेत आणि आपण आता ते समजून घेऊया. तर बघा, JRमधली सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, जर तुमचा पीक विमा 1000पेक्षा कमी असेल तर सरकार तुम्हाला किमान 1000 रुपये देणार आहे. म्हणजे 1000 रुपये तर प्रति शेतकरी मिळणारच आहे, हे कन्फर्म झालं. मिनिमम 1000 फिक्स आहे. म्हणजे काहींना 200, 300, 500, 700, 800 जर विमा येत होता तर त्यांना आता फुल 1000 रुपये मिळणार आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे JRमधली. आता बघा किती मोठा निधी मंजूर झालेला आहे. तर खरीप हंगाम 2024साठी 5 कोटीपेक्षा जास्त रक्कम मंजूर झालेली आहे आणि ही कंपन्यांना दिली जाणार आहे. आणि रब्बी हंगाम 2024-25साठी 35 लाखापेक्षा जास्त रक्कम मंजूर झालेली आहे. आणि इथे एक मोठा ट्विस्ट काय आहे, तर हा JR फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आधीच क्लेम केला आहे. जर तुम्ही क्लेम नसन केलेला तर मग तुम्हाला एकही रुपये मिळणार नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा, यामध्ये हेच एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जे काही पीक विमा आहे ते मिनिमम 1000 रुपये प्रति शेतकरी मिळणारच आहे. बाकी यामध्ये दुसरं काहीही नाही आहे मित्रांनो. बाकी सर्व कंपन्यांची लिस्ट आहे, कोणत्या कंपनीला किती पैसे पाठवायचे त्याची लिस्ट आहे, बाकी सर्व हेच दिलेले आहे. जर तरी तुम्हाला JR पूर्ण वाचायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही JRची लिंक देतो, तिथून डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता. मित्रांनो, दिलेली माहिती स्पष्टीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.